समर्पित जीवनाचा सन्मान, आवाडेदादांना संस्काररत्न पुरस्कार प्रदान. इंचलकरंजी. दक्षिण भारत जैन सभेचे दिगंबर जैन बोर्डिंग इंचलकरंजी येथील श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल संस्काररत्न पुरस्कार आदरणीय कल्लाप्पा आवाडेदादा यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी अक्षय हजारे यांनी तयार केलेली आवाडेदादांच्या जीवनपटावरील डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली. मानपत्राचे वाचन कीर्तकार मानगावे सर यांनी केले. कल्लाप्पा आवाडे यांनी आपल्या कर्तृत्वाने सहकार, राजकारण, शिक्षण, क्रीडा आणि समाजसेवा या विविध क्षेत्रात ठसा उमटवला आहे. शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असलेले आवाडे यांनी इंचलकरंजी नगराधीशपदापासून राज्यमंत्री, खासदार आणि जागतिक पातळीवरील संघटनांमध्ये नेतृत्व केले आहे. जनता सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून ते लोकमान्य झाले. जवाहर शेतकरी साखर कारखाना, डीकेटी शिक्षण संस्था, वीज सूतगिरण्या उभ्या करून त्यांनी इंचलकरंजीच्या औद्योगिक आणि शैक्षणिक चेहरा उजळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांनी भरभराट साधली. जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जाच्या मागणीला यश मिळवून देण्यात ही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि पारदर्शक नेतृत्वामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर दी वर्ल्ड असोसिएशन ऑफ बीट अँड केन जोर्सच्या उपाध्यक्षपदाचा सन्मानही मिळाला. या सन्मानाप्रसंगी सत्कारमूर्तीचा गौरव आचार्य 1008 श्री जिनसेन मुनी महाराज, आचार्य 1008 श्री चंद्रप्रभू सागर महाराज, परमपूज्य शुल्करत्न 105 श्री समर्पण महाराज सागर महाराज, श्री जिनसेन भट्टारक प्रत्याचार्य महास्वामी नाननी यांच्या पावन सानिध्यात आणि प्रतिष्ठाचार्य पंडित डॉक्टर समेद उप्पादे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, रवी आवाडे, आदित्य आवाडे यांच्यासह पंचकल्याणक समितीचे रवींद्र पाटील, सुभाष बलवान, बाबासू हुपरे, चंद्रकांत पाटील आणि विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.